पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो उदास पायाला आता तुम्ही उपयोगिता नाही सत्ता आपुले नका पाहू गुणदोष झालो दास पायाला तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळाशी नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा विठला नमो विठ्ठला राजा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीला
महाराज की जय। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं देवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं ईश्वर महाराज की जय। शक्तिब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं सदा भोजते श्रीप्रदेशं विधिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ईश्वर महाराज की जय। प्रधानतो वर्णितो जगते वर्णस्याधीतरि सभाज्य नररत्नते पैठणाच भूतातिरि असे जन्मतावले चरितन जाचे मिति असो नमन हेतया एकनाथापति शांति ब्रह्म महाराज की जय। भानुदासाचे पुरी स्वाही गंगा नीर इंद्रायणी ईशीनाथ तुका करतो कीर्तन जन्य क्षेत्रवासी रूपके दैवाचे गाठी विठ्ठलाचे फाल्गुन महिना वर्ते पक्ष षष्टीचा दिवस आणि आजच्या पवित्र मंगलमय अशा अलौकिक दिवशी महाराष्ट्राचे जे शिक्षक आहेत वारकरी पंथ वैष्णव संप्रदाय वारकरी पंथ महाराष्ट्रात असणारे भूषण आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा उपासक सर्व संत मंडळी आणि तुम्ही आम्ही सर्व त्यांची भक्त आणि असा असणारा हा अलौकिक आणि दिव्य असणारा श्री क्षेत्र पैठणामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा असणारा हा समाधीचा सोहळा या सोहळ्याला जवळजवळ आता 500 वर्षाचा काळ झाला असा आहे. शके 1450 मध्ये महाराष्ट्राची काशी सर्व संतांनी मान्य केली. गोदावरी तीर ही महाराष्ट्राची काशी आहे आणि त्या गोदावरीच्या तीरावर प्रतिष्ठान नावाचं असणारं एक गाव आहे. त्याचं नाव आहे पैठण. पैठणाचे अनेक प्रकार आहेत, प्रतिष्ठानाचे अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रतिष्ठानामध्ये भास्कर पंत, भानुदास, चक्रपाणी, सूर्यनारायण आणि 5व्या पिढीमध्ये शांती ब्रह्मनाथ महाराज आणि गोदावरी ही एका निमित्तानं आहे. ज्ञानपाराने गोदावरीचं वर्णन केलं. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ
जाती गंगा अरे आमची मावली असं म्हणते अनेक पैगा एका गौतमासीत गंगा येवी काय जगा बोळ झाली. अरे गौतम ऋषीनं गंगा आणली, गौतमाच्या निमित्त भूमीवर गंगा आली म्हणून त्यांना म्हणतात तो सोहळा आहे. आणि इतरांना काय ओळ आहे काय? अनेक पैगा एका गौतमासीत गंगा येवी काय जगा ओळ झाली म्हणजे नाला आहे का तो? नाही. अमंगल आहे काय? नाही. मग कशा करता गंगा आणली गौतमाने? गौतमाचे निमिषे कलिकाळ ज्वलित द्वेषी पाणी ढाळू मिशे गंगेचा केला. सर्व कलियुगामध्ये असणारे तुम्ही आम्ही दोषी अधर्मी पापी अज्ञानी असणारे हे जीव आहेत. या सर्व जीवांचा असणारा म्हणतात हा एक अज्ञानाचा असणारा अहंकार, अहंकाराचा असणारा हा एक द्वेष आणि हा एक रोग आहे. हा रोग नाहीसा होण्याकरता आणि सर्वांचे पाप नाहीसे होण्याकरता गौतम ऋषीच्या माध्यमातून गंगा गोदावरी प्रकट झाली. गौतमाचे विषय कलिकाळ ज्वलित दोषे. कलीच्या काळामध्ये अनंत प्रकारचे दोष आहेत आणि अनंत प्रकारचे दोष हाच कोणता जीवरमध्ये ताप आणि हा ताप नाहीसा करण्याकरता पाणी ढाळून मिसे गंगेचा केला. अशी गंगा आणि गंगा गौतमी गंगा गोदावरी त्या तीरावर असणारं प्रतिष्ठान म्हणजे पैठण नावाचं गाव आहे. आणि या पैठण नावाच्या गावामध्ये 5व्या पिढीमध्ये शके 1450 मध्ये शांतीब्रह्मनाथांचा अवतार झाला. 5व्या पिढीमध्ये अवतार आहे 1450. आणि समाधीचा जो काल आहे तो 1521 म्हणजे जवळजवळ समजा आता 496 वर्षाचा काळ आहे. 496 वर्षाच्या काळात शांती ब्रह्मनाथांची असणारी प्रतिष्ठा आहे आणि हा वारकरी पंथ आहे. असा असणारा नाथांचा हा 80 वर्षाच्या जीवनाचा हा सोहळा आणि जलसमाधीचा हा एक सोहळा आहे. आता असा आहे अनेक प्रकारचे सोहळे आहेत पण याच्यामध्ये असणारा काही 2-3 सोहळे आहेत. नाथषष्ठीचं महत्त्व फार वेगळं आहे आणि आत्ता हा जो सोहळा आहे ते शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या जलसमाधीचा सोहळा एक आपल्या गावामध्ये हा बनसोड परिवार, या बनसोड परिवारातील आमचे असणारे कृष्णाभाऊ यांचे वडील वैकुंठवासी हरिभक्तपरा ओंकारभाऊ बनसोड यांचं पुण्यस्मरण हा एक सोहळा. आणि तिसरा जो सोहळा आहे आपला बारकी मृदंगाचे आहे भागवत काळे याच्या लग्नाचा सोहळा, नागमुखात सोहळा लग्नाचा सोहळा आणि त्याच्यामध्ये असणारा हा तुमचा आमचा एक आनंदाचा सोहळा. आणि काही काही गोष्टी अशा असतात त्या अनाशे घडत असतात. याच्या कृष्णाने कसं काय सुचलं काय सांगा नाचशे दिशेत म्हणजे कामात काम झालं. म्हणजे नाथमाराची पंगती झाली, नाथमाराचा सोहळा झाला आणि मुलाचं नाममुखी झालं, सर्व आनंद झाला. आणि मग ज्या ठिकाणी संतांच्या माध्यमातून जीवनाला सुरुवात होते ते जीवन शेवटपर्यंत आनंदमय असते. आता तुम्हा आम्हाला समजा आता पंगतचा काही गोवा कोण आहे समाधी सोहळ्याचं कीर्तन झालं आठवड्याने तुम्हाला कसा जेवायला काही कष्टाच्या कोणाने काही कष्ट नाही. बरं तुम्हाला ते काय कीर्तनकार मध्ये बोलत नाही तुम्हाला आम्हाला कीर्तनकारामध्ये भूक करावा नाही त्याची की बोलणी तुम्हाला टाळकरी किती बोलणी तुम्हाला त्याची वाट पाहावं लागेल नाही. हे सर्व करून ठेवलेलं आहे. म्हणजे फक्त याचा लाभार्थी पाहिजे. आता म्हणजे या भूमीमध्ये या राहुल गावामध्ये पूर्वजांनी वाडवडिलांनी जे काही अध्यात्माची ठेव करून ठेवली आणि याचे फक्त आता लाभार्थी पाहिजे. फक्त लाभ घेणारा पाहिजे आणि लाभ घेणारा असला तर पाहिजे. म्हणून सर्वांमध्ये महत्त्व बनणार आहे लाभार्थी आहे. पण लाभार्थी कुठे आहे म्हणून लाभार्थी नाही. पंगत फार मोठी आहे पण जेवणारे म्हणे जेवणारे कोणीच नाही. काय करतात त्या पंगतचं कसं आहे. एवढा मोठा असणारा हा आनंदमय सोहळा कोणत्याही काळामध्ये कोणत्या प्रकारची गुणी नाही. आणि अशा प्रकारे असणारा हा एक त्रिवेणी संगमाचा सोहळा आणि त्या सोहळ्यानिमित्त असणारे चिंतन आहे.
नाथषष्ठीचा असा इतिहास आहे, त्याच्यामध्ये काही प्रकार आहे. पहिला प्रकार असा, नाथांचा जलसमाधी सोहळा तर आहेच आहे म्हणा, काही प्रश्न नाही. पण शांतीब्रह्मनाथांचे जे श्रीगुरु आहे जनार्दन स्वामी, त्यांचा जन्मदिवस आजचा आहे. त्याचा जन्मदिवस आजचा आहे. आणि ज्या दिवशी दत्तात्रयाची भेट झाली त्या दिवशी तो दिवस म्हणजे आजचा आहे. म्हणजे जनार्दन स्वामीच्या माध्यमातून ज्या दिवशी शांतीब्रह्मनाथांना आणि दत्तात्रयाची भेट झाली आणि दत्तात्रयानं आशीर्वाद दिला आणि कृपा केली आणि जनार्दन स्वामींना हातावर प्रसाद दिला आणि दत्तात्रयाने डोक्यावर हात ठेवला, एवढं मोठ भाग्य शांतीब्रह्मनाथाचं जे घडलं ते आजच्या दिवशी. दत्तात्रयाची कृपा कृपा जनार्दनाचा आशीर्वाद रामीदास होता भागवती कथा बोध. म्हणजे दत्तात्रयानं डोक्यावर हात ठेवला, जनार्दन स्वामीनं प्रसाद दिला, तो दिवस म्हणजे फाल्गुन मध्य षष्ठी. जनार्दन स्वामीचा जन्मदिवस फाल्गुन मध्य षष्ठी. आणि ज्या दिवशी जनार्दन स्वामी सोबत तीर्थाला गेले आणि तीर्थाला गेल्यानंतर त्र्यंबकेश्वराला ज्यावेळेला गंगा गोदावरीचं स्नान केलं त्यावेळेला गंगा गोदावरी प्रगट झाली आणि सांगितलं, या विश्वामध्ये परब्रह्माचा जो अवतार आहे त्या विराट स्वरूपानं एका काळामध्ये 4 श्लोकामध्ये भागवत सांगितलं. हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्री हरी चतुश्लोकचारी भागवत. म्हणजे गंगा गोदावरी त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वराला प्रगट झाली आणि हे वाक्य उच्चार केलं की विराट स्वरूपाच्या रूपातून ब्रह्मदेवाचा अभिमान आहे सगळ्यांना 4 श्लोकामध्ये भागवत तयार झालं. आणि ते 4 श्लोकी भागवत संस्कृतमध्ये असल्यामुळे कोणाला कळत नाही, म्हणून गंगा गोदावरी असं म्हणते दत्तात्रयाला. जिराणू स्वामीला माझं असं मत आहे, तुम्ही याला आज्ञा होतून दे आणि याला सांगा की चतुश्लोकी भागवतावर कोव्या लिहा. हे ज्या दिवशी घडलं तो दिवस म्हणजे आजचाच आहे. त्याला नाव काय सणत, त्याला सण असं म्हणतात. म्हणजे ज्या दिवशी सणत म्हणजे प्रदान केलं, देऊन टाकलं गंगा गोदावरी मातेनं ज्या दिवशी चतुश्लोकी भागवतावर शांतीब्रह्मनाथांनी टीका केली तो दिवस म्हणजे आजचा. म्हणजे या नाथषष्ठीचे 6 प्रकार आहेत. षष्ठीचे 6 प्रकार येतात. चतुर्श्लोकी भागवत आजच आहे. आणि रुक्मिणी स्वयंवराचे लिखाण आहे. रुक्मिणी स्वयंवर नाथांनी जे पैठणामध्ये लिहिलं ते आजच्या दिवशी या नाथषष्ठीचे असे 6 प्रकार आहेत. 6 प्रकारचा असणारा हा सोहळा, या सोहळ्याचं असं एक अलौकिक आणि दिव्य असं वर्णन आहे. भागवत धर्माचा वारकरी पंथाचा विचार आपण जर केला तर असं सांगतात, जुन्या काळामध्ये हातभर घर केला, धुनी वेळली, पुळाचं घर तयार केलं, धडधड पाणी पडलं, पाणी भेटलं, पूल पडला, भर पडलं. जुन्या काळातल्या गोष्टी. सध्याचा काळ हा बदलला तर ते म्हणतात 10 फुटाचा बिल्डरबाई, टेंडरबाई. म्हणजे कमीत कमी 100च्या पुढे ती वास्तू टिकली पाहिजे असा आजच्या विज्ञानाचा संशोधनाचा हा नियम आहे. त्याला आपण पाया असतो म्हणतो. म्हणजे 100 वर्ष म्हणतात. आज ही बिल्डिंग आहे की नाही, या बिल्डिंगला तर 100 वर्ष टिकील नाही, कारण खाली बिल्डर 10 फूट आहे.
फाउंडेशन जे आहे हे फाउंडेशन पक्का आहे. 100 वर्षाचा काळ का थोडा झालेला आहे नाही. मग चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा जो वारकरी पंथ आहे, भागवत धर्म आहे आणि भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, याची असणारी मग ही वास्तू, या वास्तूचा पाया इतका श्रेष्ठ आहे, इतका पवित्र आहे, तो 6 प्रकाराने पवित्र आहे. किती प्रकाराने पवित्र आहे तो? या भागवत धर्माचा, वारकरी पंथाचा हा जो पाया आहे हा 6 बाजूने पक्का आहे. याचा जो निर्माता आहे, याचा जो पाया आहे ते स्वरामध्ये श्रेष्ठ आहे. त्या ठिकाणी जे 6 प्रकारची संपत्ती पाहिजे ती संपत्ती आहे. क्षम, धर्म, श्रद्धा, उपरती, तितिक्षा आणि समाधान. ज्ञान. तर पहिले विवेक घ्यायचं, विवेक, नंतर वैराग्य घ्यायचं, नंतर ज्ञान घ्यायचं, नंतर भक्ती घ्यायची, नंतर प्रेम घ्यायचं आणि नंतर सर्व विश्व माझं आहे हा भाव घ्यायचा. ही विश्वची माझे घर अशी जी अवस्था ज्यांची आहे तर तो या भागवत धर्माचा, या वास्तूचा पाया आहे. सर्वांना कल्पना आहे. ज्ञानदेव रचिला पाया फंक्शन पक्का पाया पक्का आहे. म्हणजे विवेक आहे, वैराग्य आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे, प्रेम आहे आणि शेवटी विश्वची माझे घर, एवढा पाया हा पक्का आहे. आणि जाहिरात करणारा कोणतरी पाहिजे. जाहिरात म्हणून नामदेव महाराजांनी जाहिरात केली. नामा दयाचा किंकर तिने केला हा. आता जुन्या काळामध्ये खांब म्हणून आता पिंजर म्हणतात. जुन्या काळामध्ये खांब म्हणतो, खांबावर म्हणतात की बघा, आता पिंजरावर म्हणतात नाही, त्यालाच आपण खांब म्हणायचं. आणि जनार्दन महाराज शिष्य शांती ब्रह्मनाथ महाराज हे खांब आहे. जनार्दन योजना स्तंभ दिला. जुन्या लोकांची म्हणून काय आहे, अरे म्हणे ते आडे पाटे किती फिरू द्यायला काही हरकत नाही, तर खंबाला फिरला पाहिजे. आळे पाटे आळ असते की नाही, पाटे म्हणजे मासे. हे आशे पाळे किती जरी फिरले खंबाला फिरला पाहिजे. जगामध्ये असंच आहे, कुठे समजा कोणत्याही क्षेत्रामध्ये हे आळ आणि पाचशे किती फिरले खंबा जर पक्का असेल काहीच होत नाही. जगामध्ये आशे पाशे फिरतच असतात. आळे फिरते, आळी करतो, पासे ते करतात. खंबा त्याला घरून ठेवतो. म्हणून कोणत्याही क्षेत्रामध्ये, कोणत्याही गावामध्ये हे पाशे किती तरी फिरले, आळे किती तरी फिरले तर खंबा पक्का पाहिजे. खंबा पक्का असला की मग ना तुमच्या संसाराचा नाश, ना तुमच्या राजकारणाचा नाश, ना तुमच्या परमार्थाचा नाश. आणि शेवटाचा काय तुका झाडाची थोडस याचा अर्थ काय, मकानाला जो पळत असतो सर्वांनाच करता त्याने मुंडार म्हणतात. मुंडार काय, मुंडार म्हणजे काय, मुंडाला घेतलं की नाही, हो मुंडाला घेतलं की मुंडार 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 असते. मुंडार म्हणजे मुंगूट, मुंगूट म्हणजे काय, पण जुनं काय सर्व फक्त संशोधन झालं, दुसरं काय आहे. मुंडार म्हणजे मुंगूट, मुंगूट म्हणजे
कळस आणि कळस मध्ये शेवट तुका झाला शे कळत त्याला शोभावणारी पताका काय बहिणाबाई चौधरी बहिणी खडकविची ध्वजा अशा प्रकारचा असणारा हा भागवत धर्म वारकरी बौद्ध याचा पाया माऊली विस्तारनाथचे महाराज शांती ब्रह्मनाथ म्हणजे पाया भागवत त्यांना आता जन्म दिला भागवत शब्द महत्वाचा आहे एका काळामध्ये जरी हे भागवत महर्षी व्यासाने लिहिलं जरी शुकदेवाने सांगितलं तरी बहुजन लोकांना त्याची कल्पना नव्हती पण या लोकांना सर्वकाळ याची कल्पना व्हावी याच्याकरता शांती ब्रह्मनाथाने भगवंताच्या आज्ञेवरून पैठण नावाच्या गावामध्ये श्रीमद भागवताचा 11वा जो स्कंद आहे त्या 11व्या स्कंदावर संपूर्ण भागवताची माहिती दिली केले श्रुत सकळा सर्वांना माहिती दिली आणि सर्वांना सांगितलं गीता भागवत हे आहे काय तुम्ही ज्ञानेश्वरी माऊलीला असं म्हणायचं आहे ते भक्ती मिया आत्मतमिशी ब्रह्मया हेच भक्ती उत्तम म्हणून धनंजया उपदेशी ज्ञानी येते स्वसंवेदी शेव भक्ती शक्ती आणि आम्ही आम्ही पराभक्ती आपली म्हणून हेच भक्ती मी अर्जुना तुला मी जे भक्ती सांगितली हेच भक्ती कल्पाच्या अगोदर ब्रह्मदेवाला सांगितली हेच भक्ती मी कल्पादी माया आणि भागवत विषय निमित्त केलं भागवताचं आणि ब्रह्मदेवाला बोध केला ज्ञानी आपला आत्मा समजतात ज्ञानी येते सुसंविती आणि त्यालाच आम्ही आमची पराभक्ती असं म्हणतो अशी असणारी पराभक्ती याचा म्हणतात सर्व जीर्णोद्धार ज्यांनी केला विस्तार ज्यांनी केला आणि सर्व जगांना जे समजून सांगितलं ते म्हणजे पैठण क्षेत्रामध्ये असणारे अमृतापुरामध्ये महाविष्णूचा अवतार शांती ब्रह्म एकनाथ महाराज आता इथे समय संतांच्या अवतारामध्ये संतांच्या कार्यामध्ये सम आहे आणि परमात्म्याच्या अवतारामध्ये विषम आहे काय विषम आहे देवाचा अवतार होय दासासु दैत्या भय तेथेही विषमत्व आहे त्यातले विषम आहे पण कैसे सात विषमत्व नव्हे तुम्हा माझी आणि संतांच्या मध्ये समबुद्धी आहे म्हणून शांती ब्रह्मनाथ ज्या गावामध्ये आहे त्या गावाचं नाव आहे प्रतिष्ठा आणि सर्व बाजूमध्ये प्रतिष्ठा आहे त्या गावची अनादी क्षेत्र आहे ते किती प्रतिष्ठा आहे अनेक प्रकारची प्रतिष्ठा असते मानवाच्या जीवनामध्ये काही ठिकाणी ज्ञान प्रतिष्ठा काही ठिकाणी धन प्रतिष्ठा प्रतिष्ठा आहे काही ठिकाणी वैराग्य प्रतिष्ठा काही ठिकाणी लौकिक प्रतिष्ठा काही ठिकाणी शांती प्रतिष्ठा असते काही ठिकाणी समाज प्रतिष्ठा असते प्रतिष्ठा अनेक प्रकारची आहे आणि ही अनेक प्रकारची प्रतिष्ठा जर तुम्हाला पाहायचं असेल तर पैठणमध्ये येतात म्हणजे ज्ञान प्रतिष्ठा भक्ती प्रतिष्ठा समाज प्रतिष्ठा पुढे चला धर्म प्रतिष्ठा धर्म प्रतिष्ठा सर्व प्रकारची प्रतिष्ठा म्हणजे श्रेष्ठत्व प्रतिष्ठामध्ये काय प्रतिष्ठामध्ये श्रेष्ठत्व सर्व बाजूचं श्रेष्ठत्व ज्या गावामध्ये आहे ती प्रतिष्ठान ते प्रतिष्ठान आणि धर्म प्रतिष्ठा कुठली आहे पैठणामध्ये ज्ञान प्रतिष्ठा कुठली आहे पैठणामध्ये शांती प्रतिष्ठा कुठली आहे पैठणामध्ये भक्ती प्रतिष्ठा कुठली आहे तिथेच आहे समाज प्रतिष्ठा कुठली आहे तिथेच आहे हे सर्व ज्या ठिकाणी असेल ते म्हणजे या पैठणामध्ये आहे म्हणून पैठणामध्ये सर्वात मुख्य कोणती प्रतिष्ठा जर असेल त्याचं नाव आहे धर्म प्रतिष्ठा कोणती प्रतिष्ठा धर्म प्रतिष्ठा ही सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे आणि ती प्रतिष्ठा पैठणामध्ये आहे बाकी ठिकाणी नाही असा अर्थ नाही आहे बाकी ठिकाणी नाही असा अर्थ नाही पण पैठणामध्ये अधिक अंशाने आहे आणि धर्माच्या आधारावरच जग आहे हे जे विश्व आहे हे धर्माच्या आधारावर आहे सत्ता जी आहे
हे धर्माच्या आधारावर आहे. जग जे आहे धर्माच्या आधारावर आहे. आणि सर्व जे काय असे नशीब तुमचं आमचं जीवन आहे. अरे तुम्ही फक्त सांगता काली वर्षतू पर्जन्य हा पृथ्वी सस्यशालिनी, हे कशाला अवलंबून आहे? काले वर्षतू पर्जन्य कशाला अवलंबून आहे? धर्मावर. पृथ्वी सस्यशालिनी कशाला अवलंबून आहे? सुजलाम सुफलाम कशाला अवलंबून आहे? फक्त बोलण्यामध्ये असते का ते? नाही नाही नाही, बोलण्यामध्ये नसते ते धर्मावर अवलंबून आहे. धर्मप्रतिष्ठा आहे त्याच्यावर ते अवलंबून असते. आता काही शब्द काळाच्या ओघामध्ये फक्त शब्द शिल्लक राहिले. आता आचारसंहिता आहे की नाही? आचारसंहिता फक्त हा शब्द शिल्लक राहील. आचारसंहिता परमार्थामध्ये आचारसंहिता नाही काय? याच्यात आचारसंहिता नाही. तुमच्या संसारामध्ये आचारसंहिता नाही काय? संसारामध्ये आचारसंहिता नाही काय? हो की नाही? आहे. अरे पहाटे उठणं, स्नान करणं, देव धरणं, पूजा करणं, घरावासराचं पाणी बांधणं, साधेची करणं, नंतर आपलं काम करणं, आचारसंहिता असेल आपल्या याच्यातली. आपण तर अंगावर गुण पडल्यावर उठतात माणसं. कुठे आचारसंहिता? कुठे देव धरणं आहे, कुठे आंघोळ करणं आहे? नाही नाही. आचारसंहिता शब्द शिल्लक राहिला. राजकारणामध्ये कुठे शब्द आचारसंहिता शब्द कुठे माया करून राहिले. एक महिला घरचे काय धरून राहिले कुठे आचारसंहिता? आहे का आचारसंहिता? घरचे काय धरून राहिले लोक सापडायची आम्ही परमार्थामध्ये प्रत्येकामध्ये आचारसंहिता म्हणजे काय? एक नियमावली. त्या काळामध्ये त्या क्षेत्राची असणारी नियमावली आहे त्याला म्हणायची आचारसंहिता. आणि आपला हा जो भागवत धर्म आहे, आपला हा वारकरी पंथ आहे, याची आचारसंहिता आहे. काय आचारसंहिता आहे? दशमी व्रताचा आरंभ, दशमी व्रताचा आरंभ दिंडी कीर्तन समारंभ ही आचारसंहिता आहे. दशमीच्या दिवशी गावातील दिंडी, दशमी व्रताचा आरंभ, दिंडी कीर्तन करा समारंभ, तेने तो स्वयंभू संतोषित पावे, एकादशी जागर, द्वादशी खिरापती गाठ, ही असणारी म्हणतात तुमच्या आमच्या या भागवत धर्माची वारकरी पंथाची ही आचारसंहिता आहे. आणि प्रत्येक देवाचा अवतार आणि देवाच्या अवताराचा एक सोहळा. नंबर 2, प्रत्येक महात्म्यांचा समाधी सोहळा, प्रत्येक महात्म्याची पुण्यतिथी. नंबर 2, आणि ज्या वेळेला ज्या गावामध्ये ज्या मूर्तीची प्रतिष्ठा झालेली असेल त्याला काय म्हणतात? प्रतिष्ठा. माझा शब्दांना प्राण प्रतिष्ठा, त्या देवाचा सोहळा. आता समजा विठ्ठलची मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली तो दिवस, ही याची आचारसंहिता आहे. याच्यामध्ये मग देवाच्या जयंत्या, महात्म्यांच्या पुण्यतिथ्या आणि ज्या देवतेची स्थापना झालेली असेल त्या दिवशी ज्या तिथीला त्याला अनुसरून त्यांचा सोहळा करणे ही आहे या वारकरी पंथाची भागवत धर्माची आचारसंहिता. आणि याला अनुसरून शांती ब्रह्मनाथाच्या जग धर्माच्या सोहळ्याचा आचारसंहिता हा एक नियम आहे. हे सर्व जे आहे हे सर्व धर्मावर अवलंबून आहे. आणि धर्म हा किती श्रेष्ठ आहे याचं वर्णन जो धर्मपुरुष आहे त्यालाही सांगतात. फक्त सांगितलं धर्म किती श्रेष्ठ. आणि तुम्हाला पाहायचं जर असेल इथे आहे आपल्या शब्दामध्ये शब्द फक्त म्हणा धृतराष्ट्रवाक्य धर्मक्षेत्रे आहे की नाही? धर्मक्षेत्रे शब्द आहे. आणि शब्द काय आहे? धृतराष्ट्रवाचे. धृत म्हणजे धड धाराचे धारण करणारा.
धर्माच्या संबोधितपणातून जो त्याला धारण करतो असा म्हणतात तो धृतराष्ट्र. म्हणजे तो धृता धर्माचा शब्द आहे आणि धर्म हा त्याचा संबोधन आहे. म्हणून धृतराष्ट्र आणि धर्म हा संबंध आहे. आणि शेवट पुढे आहे सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज पात्वा सर्वपापेभ्यो मोक्षेष्यामि मा शुचिः तुमसी केली. हे धर्म कीर्तन म्हणजे आरंभाला धर्म, मधा धर्म, शेवटी धर्म. हा धर्म सोडून काही आहे काय नाही. पण धर्म प्रतिष्ठा ज्याच्यामध्ये आहे त्याला म्हणावं प्रतिष्ठान, त्याला म्हणावं शांतीगाव. आणि हे ज्या ठिकाणी आलं त्याला म्हणायचं शांतीगाव. धर्म प्रतिष्ठा आहे. ही धर्म प्रतिष्ठा ज्या गावामध्ये आहे ती प्रतिष्ठा जीवनामध्ये प्रतिष्ठा आहे की अशातच मागायचं की प्रतिष्ठा आहे की नाही. त्याला काय म्हणतात कोणातरी गावची काहीतरी प्रतिष्ठा असते, कोणातरी पंथाची काहीतरी प्रतिष्ठा आहे, कोणातरी माणसाची काहीतरी प्रतिष्ठा असते. अजून काही माणसांना गाव कसं आहे प्रतिष्ठा सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून मग पैठणामध्ये काय आहे, पैठणामध्ये प्रतिष्ठा 6 प्रकारच्या प्रतिष्ठा पैठणामध्ये. सृष्टीचा दिवस आहे, 6 प्रकारच्या प्रतिष्ठा आहे, 6 प्रकारचे सोहळे आहेत आणि पाया 6 प्रकारचा आहे. नाथामध्ये 6 गुण आहेत, माऊलीमध्ये 7 गुण आहेत, तुकोबाळ्यामध्ये 7 गुण आहेत, फिरोबाळ्यामध्ये 7 गुण आहेत, नामदेवानामध्ये 7 गुण आहेत आणि सर्वांची बेरीज आहे. हा 6 आहे म्हणजे आतून होते सृष्टीचा मूळ नक्षत्राला जन्माला आले. मूळ नक्षत्र मग आई वडील निघून गेले. मूळ नक्षत्राला जन्माला आलेले जे बाळ असते आई वडील निघून जातात. मग आजोबा आणि आजी हे चक्रपाणी आणि अंशा यांना सांभाळ करावा लागतो. काळाच्या ओघामध्ये विष्णूचा अवतार असल्यामुळे महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं, चक्रतीर्थात जायचे, स्नान करायचं. एक दिवस त्या ठिकाणी वैराग्य सुचलं आणि दाव एका मंदिरामध्ये गेले, तिथे ध्यान असतं. ध्यान असतं बसता बसता त्या ठिकाणी भाग्याचा उदय हे झुंबी संतबाय. आता काय परती वेगळी वैता वैराग्य वेगळं वैता तुम्हाला काय वैताग होते माणसाने काय होते वैताग. आपला मनाचा विषय कसा आहे वैतागाचा आहे. वैतागावर माणसं काही बोलतात. वैताग निघून गेला काय म्हणतात ते चुकीला पाहिजे आणि करायला पाहिजे ते भूत केलं पाहिजे वैताग म्हणतात. हा वैताग आहे. तुम्हाला वैताग होते. वैताग मग 2 महिन्याची वैताग आली. नवरा बायकोचं भांडण झालं. रागाचा चालला गेला. शंकराच्या मंदिरामध्ये गेला बसला. तर श्रावण महिना असल्यामुळे रोज निवड येत. त्या दिवसात वजनी कवड घेतात. नदीमध्ये आंघोळ करायचा. श्रावण महिना संपला ते निवड बंद झाली. डोक्याची मेंढी पडत आहे. चाललं की चाललं, चाललं की चाललं, चाललं की चाललं, बंद झाली की टिफिन पाहिजे. चाललं की चाललं इतकं चालू राहिला. आता त्या शंकराने हात वेळे मला झोपू द्या रे बापू. आता बा झोपायला टाइम झाला पण निघून द्या रे. चाललं की चाललं, चाललं की चाललं, चालू तो चालते रात्री 12 पर्यंत. रात्री 12 पर्यंत त्याची दिवसा 3 त्याची आवड किती व्हायची पत्ता लागत नाही. तुम्ही किती वेळ आवड करता? 1 वेळ. त्याची व्हायचा 12 वेळ पाहिजे. चालले की खूप चालते, बंद पडले की बंद पडते. म्हणून आमचं असं म्हणणं आहे जुनं सोडू नका. जुनीच्या पाठीमागून लागू नका. तुम्ही जुनं केलं हेच बात झालं. रोजचा हरिपाठ, दशमीची दिवशी संतांच्या पुण्यतिथ्या देवाच्या जयच्या
कोणी किरवी किरवी आहे ते जीव हा जीवाने महाग चालू आहे आणि नका पडू हो ज्या ठिकाणी अज्ञान आहे आंधळेपणा आहे त्याला म्हणायचं गाभा. ज्या ठिकाणी धर्म नाही कर्म नाही विधी नाही निषेधी नाही त्याला गाभा असं म्हणतात. म्हणून शास्त्री तुम्हाला म्हणतात आणि गाभाची सीताई थोडी नाथाचा हा काळ आहे. नाथाच्या काळामध्ये वैराग्य निर्माण झालं हा निघून योगाचं आहे. जनार्दन स्वामींनी भेट झाली त्यावेळेला जनार्दन स्वामी हे नाशिकमध्ये राहणारे होते. त्यांची बुद्धी प्रतिष्ठा होती, कर्म प्रतिष्ठा होती, ज्ञान प्रतिष्ठा होती, समाज प्रतिष्ठा होती जनार्दन स्वामीची. आणि मग त्यावेळेच्या राजानं संशोधन केलं की असा कोणी आहे काय त्याला आपला सुभेदार बनवायचा. मग स्वतः झाले नाशिकमध्ये आहे बा ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला आहे. तो स्वरप्रतिष्ठा आहे. राजा म्हणून स्वरप्रतिष्ठा आहे तो खरी आहे पण त्याला युद्धाची माहिती आहे. ते सांगायला युद्धाची भरपूर माहिती आहे. कारण राजाला काय पाहिजे राजाला युद्ध प्रवीण पाहिजे ना. राजाला युद्ध प्रवीण युद्धामध्ये जो प्रवीण आहे जो विशारद आहे तो पाहिजे. आणि युद्धामध्ये विशारद जर नसेल तर तो म्हणता देशाच्या रक्षणाकरता चालत नाही. त्याला सिनियर नाही ज्युनियर चालत नाही म्हणतात होती. सिनियर रक्षण करतात आता ज्युनियर चालत नाही कोणता पाहिजे सिनियर त्याला म्हणतात विशारद. सर्वे युद्ध विशारद या ठिकाणी जेवढे योग्य आहे हे विशारद आहे. हे तुम्ही काही सांगा एका हातानं हो एका हातानं दोन्ही हातानं दोन्ही हातानं तोंडापासून बाण चालवा म्हणून सैनिक एका प्रकारचं असते काय नाही 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 म्हणजे कोणत्या पार बसायचा कोणता डोक्याचा कधी बाण मारण्यामध्ये काही ठिकाणी काय बसावं लागते काही ठिकाणी डबूच्या पार काही ठिकाणी काही विशारद विशारद हा राजाने विचार केला की सर्व जर विशारद युद्धामध्ये विशारद आहे काय त्याला सुभेदार बनवा. म्हणून नाशिक मध्ये असणारे जनार्दन स्वामी त्यांना सुभेदार बनवण्यात आले. आणि त्यावेळेचा राजा जो असेल हा दौलताबाद त्याचं जुनं नाव आहे देवगिरीवर. जुनं नाव काय देवगिरी नावाचा किल्ला आहे देवगिरी. नंतर मग सत्ता बदलली म्हणून त्याचे दौलताबाद नाव दौलताबाद जुनं नाव काय देवगिरी. त्या देवगिरीवर त्या ठिकाणी प्रतिष्ठा जनार्दन स्वामी आणि केशवनाथ महाराज हा अधिकारी आहे. अधिकार कैसा धावीरा किंवा अधिकार कैसा स्वरूप उपदेश याचा अधिकार आहे. फिरत फिरत शांती प्रमाणात गेले सांगितलं की माझे आई वडील निघून गेले मी पैठणचा राहणार आहोत इतिहास सांगितला मग ठेवून घेतलं. मग सांगितलं का आता हिशोब पडतो आम्हाला हिशोबाला एका फळपूरचं अंतर पडलं एका फळपूरचं हिशोबामध्ये अंतर पडलं. जेवण नाही केलं काही नाही केलं आयच्या म्हणतात अरे नाका जेवण कर मग हिशोब कर. कोणी हिशोब केल्याशिवाय वेळ बसायची जेवण करत नाही. काळा घातल्याशिवाय जेवण नाही. काळा लागेल त्यावेळेला जेवण
हिशोब करताना अर्थ किती होतो तुला खर्ची माहिती बिना काय तुला काय खर्ची दालचिनी होती का खर्चू काय खर्चू त्या खर्चूचं अंतर एका खर्चू हा त्याच्या खर्चू अंतर काही जास्त आहे पण हा खर्चू कुठे गेला हा खर्चू कुठे गेला पाहता पाहता रात्रीचे 3 वाजले गाडी वाजवली तुमचं काय काय झालं बरं खर्चू सापडला खर्चू आता डॉक्टर कामच नाही बाळासाहेब चौऱ्याऐंशी कधी म्हणतात ते दिवसात म्हणजे 12 नंबर 1284 सारे 3 लोकच काम होईल शाळेतल्या मुलाने आम्ही गणित नाही भाऊ गणित कारण सध्याच्या काळातील शिक्षण जे पद्धत आहे ती खेळाचीच आहे याच्यामधून 8 या वर्गापर्यंत 5.5 आता कायदा नेणार 10वीपर्यंत 5.5 काय करावं पहिले कसं होते 8वीपर्यंत 5.5 आता 2 वाढले आता 10वीपर्यंत 5 किती शिक्षण आहे आपल्याला काय घेऊन देणार तो दुःख आहे ना दुःख लागते माणसाने खडकू सापडायला आनंद ना यथार्थ नाही पण हा अधिकारी आहे ज्याची चूक त्याला समजली हा एक संसाराचा अधिकारी ज्याची चूक ज्याने समजली हा संसाराचा अधिकारी ज्याची चूक ज्याने समजली हा परमार्थाचा अधिकारी आणि ज्याची चूक ज्याला समजली तो राजकारणाचा अधिकारी मग आपल्याला संसाराची चूक समजली काय परमार्थाच्या माणसाने आपली चूक समजली काय तिला मला सांगा परमार्थाच्या माणसाने परमार्थाची चूक समजल्याशिवाय त्याने साधक म्हणता येईल नाही चूक समजली नाही चूक समजली पाहिजे मुख्य सांगितलं आधी बघा परमार्थाची चूक कोणती संसाराची चूक कोणती आणि त्याचा विषय होता ते सांगत त्यावेळेला ते कोणतीच नेहरूचं भाषण ऐकलं नाही आणि नेहरूजींनी ज्यावेळेला 3 चुका सांगितल्या होत्या तर 3 चुका तिला मला सांगितलं पहिली चूक कोणती आहे या विश्वामध्ये देवाचं अस्तित्व न मानणे हे पहिली चूक आहे कोणती चूक आहे पहिली या विश्वामध्ये देवाचं अस्तित्व न मानणे हे पहिली चूक आहे जर ईश्वरत्व असं म्हणतात हे न मानणे ही पहिली चूक ही पहिली चूक आहे परमार्थाची पहिली चूक असेल अनेक प्रकारच्या लोक माझ्या पुन्हा सोबत घेऊन परमार्थ करणे हे परमार्थाची पहिली चूक आहे आणि कोणाच्याही गोष्टीचा आपण अंगीकार केला नाही आणि एकदम आपण ज्यांचं सांभाळ करण्याचं गेलो ही राजकारणाची पहिली चूक आहे शांतीप्रमाणे आता आपली चूक सापडली काय झालं ना अथवा म्हणे खर्च सापडला म्हणे अधिकारी आणि मग अधिकार काय तपाला पाठवलं तपाला गेले बसले भगवान विष्णू माता होता धारण केला हात मारत बसले साप आला ज्याच्या शेतामध्ये येतो तो शेतकरी आला त्याने पाहिलं आणि हा मुलगा डोळे लावायचे हात मारत चाली वाजता हा निघून नाही काय करते काय नाही म्हणून तो सुख करत पण तो काही गेला तो जो होता तो मला खाल्लं
कोण हालता हालता यानं आपल्या अंगाला उडी मारली त्यांचे घेऊन जाईल तो निघून गेला दुसऱ्याची तो शेतकरी पुन्हा आला म्हणून बाबू कोणत्या गावाच्या असेल कुठला असेल काय ते कुणाला नाही सोनीमध्ये माया घेऊन जास्त चांगलं समाधी सांगतो मला कल्पना पण खूप सांगतो त्या आजोबाने कर्नाटक नाव सुरू आहे ना कर्नाटक आहे ना घाणगाव खूप मुलामध्ये म्हणे साधूबा तुम्हाला एक गोष्ट सांगतो सांगा तुमची गोष्ट आहे का कोणाची गोष्ट आहे आता तुमच्या गावात आलं तुमची गोष्ट आहे समजा कोणाची आहे तिथं पुढच्या पुढी घेतात ज्याच्या घरी जावा तो म्हणजे साधूबा तुम्हाला गोष्ट सांगतो पण आमची गोष्ट कुठीच ऐकत नाही कोणाच्या घरी साधूबा तुम्हाला गोष्ट सांगू आहे सांगा गोट ऐकली तर 10 रुपये भेटत नाही शिवबरोबरच्याही भेटत नाही त्याची गोट आहे हो 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 गोट आहे पण आमची गोट कुणी घेत नाही काहीच नाही अनंत प्रकारच्या गोष्टी संस्कारामध्ये असतात श्रीरामाला सांगत अरे आमच्या शांती बरोबर हरी हरी बोला बोला व्यर्थ घडवला बोलू नका किती गोष्टी आहे अनेक प्रकारच्या गोष्टी असतात पण परमार्थाच्या गोष्टी महत्वाच्या असतात काय कोणती मोठ्या संतांची धर्माचे पालक हरी हरी तुम्ही हरतेच्या गोष्टी वेदाच्या गोष्टी अनेक प्रकारच्या गोष्टी ठेवतात बाकीच्या काही प्रकारची गोष्ट सांगितलं म्हणे बहुधी तुला एक गोष्ट सांगतो काय काल अशी घटना घडली कृष्णा काळात पुढे समाधी लागली ह्या तुम्हाला गोष्ट सांगतो कोरोनाने बुधामध्ये साधूबा कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर तुम्ही या लोकांचे 15 मिनिटं ध्यान लावायला लावत जा हे त्या वेळेची बोलू तुमची गोष्ट ठेवलेली कीर्तन आणि जे लोक तेवढे 15 मिनिटं ध्यान लावायला लावतात मग कीर्तन म्हणतात आबा तुमची खूप सारी करी आहे पण ज्यावेळेला आमचे कीर्तन सुरुवात होते त्यावेळेला आमचा जो विनेकरी आहे तो ध्यान लावायला सांगते माणसाचे पण माणसं ध्यानावर नाही त्याला आम्ही काय करावं ज्यावेळेला कीर्तन सुरुवात होते तुम्ही कोणता आबा म्हणता हो ज्यावेळेला कीर्तन सुरुवात होते त्यावेळी कोणता आबा म्हणता निवडून काढले पण निवडायचं काय काम आहे काय तुम्ही सांगता तुम्ही काय गोष्ट सांगली म्हणजे काहीच नाही अरे सांगितलं शांती बरोबर तुझं काय म्हणणं आहे शेतकरी बाबा शेतकरी म्हणतो तो तुम्हाला चावण्याकरता आला होता नाथ मला म्हणता तो जर मला चावण्याकरता आला परत मला चावून गेला ज्या ठिकाणी तो वापर केला तो चावण्याकरता आला नाही काहीतरी देण्याकरता काय त्याच्याकरता आला आपण सुवाला काळ काळ
तो काळची झाला म्हणजे तो परमात्मा होता कळलं नाही. मग स्वामीच्या विधी करता गेले, मग तीर्थयात्रा केल्या, मग बोध केला, मग दत्ताची भेट करून गेली, मग सर्व काही शांत झाले आणि सांगितलं आता परमार्थाची अवस्था परिपूर्ण झाली. आता घरी जा. आजोबा कधी वाट पाहत असतील. घरी आले, आनंद झाला आणि मग त्या ठिकाणी नाथांचा विवाह झाला. घरी पडली 2 मुली नाथांच्या जीवनामध्ये आहेत. 2 मुली नाथांच्या जीवनामध्ये. तुम्हाला कल्पना असेल ना, पंढरीमध्ये ताकपिरी विठोबाचं मंदिर आहे. काय पंढरीमध्ये ताकपिरी विठोबा. त्या विठोबाला जीवन ताक पाहिजे. नाना रमापूर ते मुंगी गावात इथून पैठण आहे, तिथून काय मुंगी त्या गावाचं नाव आहे. त्या गावातली होती ती. ते नागनाथच्या कीर्तना करता यायचं आहे. एवढी शिकतो त्याचं नाव रमापूर. ते नदीच्या पाण्यातून न्यायचं आहे. नदीच्या पाण्यात गोदावरीला पूर आला. एका दिवसाचं कीर्तन. आई म्हणे मला खूप चालले, म्हणे खूप चालले, म्हणे जाता येत नाही, म्हणे गेली तर गेली ते वापशी म्हणते. ज्या वेळेला ते नाटक कीर्तन करता यायला लागली, दोन्ही काठ गोदावरीचे भरे. ही मुलगी चालत आहे. नाथाच्या घरी आली, चिंताला बसली. नाथ मला रमे तू कशी काय आली कीर्तन करतात? म्हणे नदीतच आली. म्हणे तुझं 2 काठ्या म्हणे माहिती इतकं पाणी होतं. आज घरी तयार चाललेलं कशा. तेव्हापासून तिच्या परमात्म्याला सुरुवात झाली. तो संबंध होता द्यायचा, नातेवाईक संबंध होता. आणि मग नाथाने तिला परमात्मा शिकवला. मग ते पंढरीमध्येच राहिली. आणि ते नाथाच्या बोधाचा एवढा परिणाम झाला की तिच्या हातचं ताक पाठवणाला ती आता सांगतो आहे की नाही. म्हणजे हे सर्वांना शक्य नाही, सर्वांना होणार नाही. आणि अशा प्रकारचा आपल्याला नाथाच्या जीवनाचा संपूर्ण लोक आहे. मग एकनाथी भागवत 5 अध्याय गावामध्ये लिहिली. आणि नंतर मग 80 वर्षाच्या काळामध्ये गेले. आणि 80 वर्षाच्या काळामध्ये गेल्यानंतर तुला वाटत सर्व सारखेच असतात. चरित्र किती नाथाचं. रुक्मिणी शैवर, शुकाष्टक, आनंदलहरी, हरिपाठ, गौरणी, स्वात्मसूत, चतुर्श्लोकी भागवत, भावार्थ, रामायण, एकनाथी भागवत. म्हणजे असं भरपूर वाङ्मय नाथांचं त्या दिवसात आहे. आणि मग लोकांना काहीतरी करावं. रामायण रामायण रामकथा रामकथा म्हणता म्हणता नागपाळा सांगण्यात लागले. हनुमंताला अशोकवनामध्ये गेले. फुलं तोडले, झाडावर चढले, फळं तोडले. पांढऱ्या प्रकारची फुलं तोडले, पांढऱ्या प्रकारची फळं घालले. नाग सांगायला लागले. पांढऱ्या प्रकारची फुलं म्हणून पांढऱ्या प्रकारची फळं पांढरे तोडले. मी पाहिजे का पांढऱ्या प्रकारची फुलं पांढऱ्या प्रकारची बात बिलकुल केला. हनुमान काय
एका कोपऱ्यात ते रामायण आहे का? थांबा 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 थांबा. काय झालं काय? थांबा थांबा थांबा. तुम्ही जे समजून राहिले तो म्हातारा ब्राह्मण होता ऐकण्याचा. थांबा 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 थांबा. तुम्ही जे समजून राहिले पांढऱ्या प्रकारचे फुलं होते, पांढऱ्या प्रकारचे फुलं तोडले, पांढऱ्या प्रकारचे फुलं तोडले. त्या ठिकाणी लाल प्रकारचे फुलं होते, लाल प्रकारचे फळं होते. तो ब्राह्मण साहेब ऐकता भरतीवर नाही को पांढऱ्या रंगाची फुलं होते, पांढऱ्या रंगाची फळ होते. आता हा म्हणे मी प्रत्यक्षामध्ये मग याने रूप प्रगट केले. हनुमंतांना रूप प्रगट केले. रूप प्रगट करताना नाथांनी हात जोडले आणि हनुमान सांगितलं ज्या झाडाकडे झाडाचे फळ लाल रंगाचे होते, जे फुलं तोडले ते लाल रंगाचे होते. शांती नाथ म्हणतात ते फुलं पांढऱ्या रंगाचे होते. हा दोन्ही भक्त. मग त्याने सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही एवढं मोठं कार्य निर्माण केलं, ज्यावेळेला तुम्ही लंका जाळली, त्या लंका जाळण्याचा जो लंका धूर आहे, जो लाल रंग आहे, तो तुमच्या डोळ्यामध्ये बसला होता. तुमच्या डोळ्यामध्ये बसल्यानंतर तुम्हाला तिथे पांढरं आहे ते लाल दिसायला लागतं. फुलं होते पांढरे, फळं होते पांढरे, तुम्हाला धुंदी होती. ऐकून विषय संपला. कसा आहे त्याच्या डोळ्यामध्ये धुंदी आहे, त्याने देव धर्म कळत नसते. ना कडे देव ना कडे धर्म काही उत्पाद सळ सांगतात. देवधर्माचा पडले सकळ, देवधर्माचा पडले सकळ. संपत्तीचा मध आहे, तारुण्याचा मध आहे, अज्ञानाचा मध आहे, आपल्या बुद्धीमध्ये लोभाचा मध आहे, तारुण्याचा, शक्तीचा, संपत्तीचा अनेक प्रकारचा मध आपल्यामुळे असल्यामुळे आपण देवालाही विसरतो, धर्माने विसरतो, नियमाने सारे विसरतो. मग काय सत्य जे आहे हे दिसायलाच लागलं होय. काय ढंगायचे, काय ढंगायचे कीर्तनात, काय ढंगायचे हरिवारात, झालं कसं हे? नाथ महाराज सांगतात ज्यावेळेला लंका दहन झाली त्यावेळेला तुमचे डोळे लाल गुंग झाले आणि सीतेची असणारी जी अवस्था, तिची जी दुरवस्था, तिची अवस्था पाहून तुम्हाला जो राग आला आणि त्या रागाचा लाल प्रकार डोळ्यामध्ये भरला होता, म्हणून तुम्हाला ते पाणी लाल म्हणून म्हणतात तुमची गोष्ट क्रिया राहिली. म्हणून आता एवढ्या मोठ्या महान भक्तांच्या डोळ्यामध्ये धुंदी भरल्यानंतर इतका बातच झालं तर तुमची आमची काय कथा आहे? आता ऐका वचन तेजमीयाचं सांगितलं बाबा, तुम्ही सांगितलं नाही आम्हाला हनुमंत आहे म्हणजे मला रामकथेची आवडी आहे, रामकथेची गोडी आहे म्हणून येऊन बसत. मग तेव्हापासून नागमार्ग आसन टाकून ठेवू असं म्हणून ज्या ठिकाणी रामकथा आहे त्या ठिकाणी शिल्लक आसन असते असं म्हणतात. ज्या ठिकाणी रामकथा रामचे ग्रंथ असतो, रामचे ग्रंथ रामकथा असते त्या ठिकाणी आसन मारत असतं. आणि ते आसन कोणाचं खूप तुमचं हनुमंत राहिलं आणि श्रवण करतात.
झाले आणि येथे नाही ऊन आले हलकार. नाथाने सांगितलं की आता शिमगा झाला, बीज झाली, पंचमी झाली आणि भगवंताची आज्ञा आहे आता आम्हाला जायचं आहे. चरित्र अनेक प्रकारचे आहे. दिंडी काढली जातात. त्या चरित्रामध्ये 2-3 भागात तुम्हाला जो पटला तो घ्या. पण पहिला भाग काय चरित्रामध्ये आजच्या दिवशी नाथानं दिंडी काढली. गावामध्ये पक्षांना घातली आणि दिंडी घेऊन गेले आणि कंबर इतक्या पाण्यामध्ये स्नान केलं. कंबर इतक्या पाण्यामध्ये स्नान केल्यानंतर त्या ठिकाणी वर आलेच नाही. गळ्यामध्ये जो हार होता ते पूजा होते आणि तिकडे पद्धत आहे त्या कीर्तन करायच्या मंदिरात मंदिरीमध्ये गोपाळ काढायचं त्याच्या इथे पुरा गळ्यामध्ये हार पुरा आणि मग ते त्या ठिकाणी नाथाची कशी अवस्था होती. मंदिरामध्ये फुलाचा हात, डोक्यामध्ये पुरा फुलाचा आणि कंबर इतक्या पाण्यामध्ये गेले आणि त्या ठिकाणी हराला रंगे हराला रंगे हराला रंगे तीन वेळा असा ध्वनी काढला आणि पंढरीनाथ भगवान की जय. आणि मग गंगेमध्ये गेले. ते वर आलेच नाही. ते फुलं आणि पुष्प वर आले आणि फुलं आणि पुष्प आल्यानंतर तेच फुलं पादुका म्हणून स्थापन केला. तसा नाथ महाराजांचा हा जर समाधी सोहळा गोपाल कृष्ण भगवान शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. भानुदास एकनाथ आणि जीवनामध्ये असं आहे की संतांच्या संपत्तीशिवाय भाव नाही. हातेही ना विमुख चरणा संतांना सेवा केल्याशिवाय विवेकी नाही, वैराग्य नाही, ज्ञान नाही, भक्त नाही, काहीच मला कळत नाही. आणि संत तुम्हाला सांगतात त्याची जे खूण आहे ती संतांजवळ आहे आणि संतांना शरण गेल्याशिवाय भक्ती ज्ञान वैराग्य कळत नाही. संताजी संपरी मनोमार्गगती संतांतरी बसता हा सर्व अनुभव तुम्हाला घेतला आणि मग त्यांच्या अगोदर 100 वर्षामध्ये होऊन गेलेले शांती करून त्यांना प्रार्थना करतात. मी तुमचा दास आहे, मी तुमचा सेवक आहे, मी तुम्हाला शरण आलो आणि माझे गुणदोष तुम्ही आता पाहू नका. तर काय करायचं असेल तर मला पदरामध्ये घ्या आणि आत्मज्ञान घ्या. याच्याकरता 2 शब्दांमध्ये तुकोबाराने स्तुती केली अभंगाच्या पहिल्या शब्दात. शरण शरण एक नाथ शरण शरण एक नाथ शरण शरण
शरणाची एकनाथा दोन शब्द आहेत. शरण शरण एक शरण शांती ब्रह्मनाथ महाराज विष्णूचा अवतार म्हणून पहिली शरणागती देवा आणि दुसरा अवतार शांती ब्रह्म संत म्हणून दुसरी शरणागती. शरण शरण हे पहिलं जे शरण आहे हे शांती ब्रह्मनाथ विष्णूचा अवतार म्हणून शरण. आणि दुसरा असा प्रश्न आहे संत म्हणून तुम्हाला शरण शरण शरणाची एकमाता पाहिजे माता. माझी गुणदोष तुम्ही पाळते नाही नंतर तुम्ही कसा आहे विषयाची विचारू आई हा आई आपण आम्ही शरण म्हणा शरण शरणाची एकमाता पायी माता ठेविला नका आता तुम्ही प्रेक्षिता नाही सत्ता आपुरी तुका म्हणे भागवत केले सुख सका म्हणा नका पाहू ज्ञानेश्वर नारायणे नागतारुणने राखिता हे संसारी याचे अनंते पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे माझी वाणी तुझी भरली मुलाला ऐशी देई प्रेम काही म्हणा वसुदेव सुतम देवं कंसचानूरमयं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर कृष्ण वने Vishnu
जगद्गुरु जगन्नाथा श्री जगन्नाथ ये मंडळी सुखी असो ज्ञानदेव